दिल्ली स्थित महानगर पालिका अस्पताल में गर्भवती महिला सोनम डोंगरे की कथित तौर पर गलत इंजेक्शन दिए जाने के बाद हुई मौत को लेकर विवाद गहराता जा रहा है। इस घटना के बाद एक साल पहले वाशी के महानगर पालिका अस्पताल में इलाज के दौरान जान गंवाने वाली गर्भवती संगीता खरात का मामला भी फिर से चर्चा में आ गया। संगीता खरात के परिजनों का आरोप है कि गलत इलाज के कारण उनकी मौत हुई थी, लेकिन एक साल बीत जाने के बाद भी दोषियों के खिलाफ कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है और परिवार को किसी तरह की आर्थिक सहायता भी नहीं मिली। पर अभी परिजनों ने मांग की है कि सोनम डोंगरे के मामले में लापरवाही करने वाले खिलाफ सख्त कार्रवाई की जाए और पीड़ित परिवार को न्याय मिले। साथ ही उन्होंने संगीता खरात मामले की निष्पक्ष जांच पूरी कर दोषियों पर कार्रवाई और परिवार को उचित मुआवजा देने की भी मांग की है। माझं नाव संकेश कांबळे, माझ्या बहिणीचं नाव संगीता दिनेश कराड। हिचं 1.5 वर्षापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला। त्याचा अहवाल अजूनपर्यंत भेटलेला नाहीये। आता कालचीच गोष्ट, ज्या 2 मुलींना जो करंट लागून शॉक लागला, त्या मुलींना लगेच त्यांची कमिटी बसून त्यांचा अहवाल त्या लोकांना देण्यात आला। पण आतापर्यंत 1.5 वर्ष झाले, 1.5 वर्षामध्ये माझ्या बहिणीला अजूनपर्यंत न्याय भेटला नाही। आयुक्त साहेब बोलले होते की आम्ही डॉक्टर लोकांची समिती बसवू आणि त्या समितीमध्ये जे काय आहे डॉक्टर लोकांना शिक्षा होईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू। पण 1.5 वर्ष झाले, ह्या 1.5 वर्षामध्ये अजून एकही वेळा त्यांनी की आम्हाला फोन करून बोलले नाहीत की हा डॉक्टरांची समिती बसवणार आहे, तुम्ही या। आम्हाला बोललेले की आम्ही समोरून तुम्हाला कॉल करू आणि जे काय ती तुमचं चौकशी आहे ती करू। पण अजूनपर्यंत आम्हाला त्या लोकांचं काहीच भेटलेलं नाहीये। नेमकी मागणी आहे की अशा प्रकारच्या घटना थांबल्या पाहिजेत आणि घडल्या नाही पाहिजे। जे काय जे माझ्या बहिणीसोबत झालं ते दुसऱ्या लेडीज सोबत झालं नाही पाहिजे, आई सोबत झालं नाही पाहिजे। त्यांच्या हलगर्जीपणामुळे सगळं काही झालं होतं, कारण की माझी बहिणीची प्रकृती ठीक होती। ज्या वेळेला तिला डिलिव्हरी वार्डामध्ये घेऊन गेले आणि ज्या वेळेला गर्भवती होत नाही तर तुम्ही हे करा, सीझर करा। पण सीझर न करता त्या लोक काय बोलले की नाही नॉर्मल डिलिव्हरी करू। पूर्ण 1 दिवस घालवला। रात्री 8:30 वाजता ती माझी बहीण गर्भवती झाली आणि 8:30 वाजल्याच्या नंतर 1 तासामध्येच तिला लगेच आयसीयू मध्ये हलवण्यात आला आणि त्यावेळेला आम्हाला काय बोलले की तुमच्या बहिणीला कार्डियक अटॅक आलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तिला आयसीयू मध्ये घेऊन आलेलो आहे। त्याच डॉक्टरांना काही कारवाई काहीच कारवाई नाही केली, काहीच नाही। माझं नाव संकेश कांबळे।